नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टच्या पुढच्या भागात आपण भेटत आहोत. यामध्ये आज आपण सेक्शन 8 बघायचं आहे. या सेक्शन 8मध्ये काय दिलेलं आहे तर रेंट स्टँडर्ड रेट कोण ठरवतं आणि कशाप्रकारे ठरवतं हे आपल्याला ह्यात दिलेलं आहे. ॲक्च्युली हा कायदा आणण्याचा खरा उद्देश हाच होता की आपल्याला सर्व भागामध्ये समान रेट ठरवायचा आहे आणि त्यापेक्षाही मोठा उद्देश हा होता की रेंटचे जे बेसुमार वाढत चाललेले जे रेंटचे भाडे वगैरे आहे ते भाव आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला कंट्रोल करायचे आहेत. कारण बेसुमार वाढत चाललेले जे भाव होते ते फक्त श्रीमंत लोकच अफोर्ड करू शकणार. गरीब लोकांना जर त्यांच्या मुलांना वगैरे जर शिकण्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये जावं लागलं आणि त्यांच्याकडे जास्त पैसे नसतील, जेमतेम पैशामध्ये एक लोअर मिडल क्लास फॅमिलीला जर राहायचं असेल तर त्यांनी काय करायचं. अशावेळी रेंटवरती काहीतरी कंट्रोल असायला पाहिजे. जर बेसुमार वाढत असलेले रेंट एवढे वाढत गेले की ते अफोर्डच होईनात तर मग अशावेळी तिथे राहण्याचा आणि हा बिझनेस पुढे वाढण्याचाही काही उपयोग नाही आहे. कारण कमी भाड्या जर तिकडे रेंटच जास्त असतील तर एखादा घरमालक घर रेंटवरती देण्यासाठी तयार होणार नाही कमी पैशामध्ये. त्याला जास्तच भाडं हवं असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढे पैसे मिडल क्लास फॅमिलीच्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या गरीब व्यक्तीकडे नसणार. मग अशावेळी रेंट कंट्रोल ठेवण्यासाठी हा कायदा खरं तर आणला गेला की बेसुमार जे वाढत चाललेले भाडे आहे ते कंट्रोल केलं पाहिजे. हाच खरा मोटिव्ह होता. म्हणून कोणता तरी एक फिक्स रेट असावा आणि कोणतं स्टँडर्ड रेंट असावा आणि जो काही फिक्स रेंट आहे, जो काही स्टँडर्ड रेट आहे तो ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे हे सर्व आपल्याला सेक्शन 8मध्ये दिलेलं आहे आणि तेच आज आपल्याला बघायचं आहे. तर सेक्शन 8 आपण न वेळ घालवता बघणार आहोत. तर सुरुवात करूया सेक्शन 8ला. सेक्शन 8 ह्यामध्ये सांगितलं आहे जो काही फिक्स रेंट आहे, स्टँडर्ड रेट आहे तो ठरवण्याचा अधिकार कोर्टाला आहे. म्हणजे कोर्ट ठरवेल की जर समजा भांडण जरी झालं घरमालकामध्ये किंवा भाडेकरूमध्ये या दोघांमध्ये तर रेंट फिक्स करण्याचा आणि स्टँडर्ड रेट एखाद्या घराचा, रूमचा, एखाद्या एरियाचा ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे कोर्टाला दिलेला आहे. ठीक आहे. ह्याच्या आधी आपण 2 गोष्टी बघितल्या होत्या. हा जो कायदा आहे ना, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट, हा लागू करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? स्टेट गव्हर्नमेंटला दिला आहे. म्हणजे या एरियाला ते करू शकतात किंवा एक्झेम्पशन पण देऊ शकतात. एक्झेम्पशन म्हणजे सूट कशामध्ये तर कायदा लागू करण्यामध्ये. त्यांना पाहिजे असेल तर ते जर नोटिफिकेशनने, ऑफिशियल गॅजेट नोटिफिकेशनने ते काय करू शकतात, त्या एरियाला रेंट हा ॲक्ट, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट तिकडे लावू शकतात किंवा ऑफिशियल गॅजेटनुसार गव्हर्नमेंटच्या ते काय करू शकतात तिकडे त्या एरियाला रेंट लावू पण नाही शकत त्यांच्या नोटिफिकेशननुसार. मग आणि हा अधिकार गव्हर्नमेंट ह्याला दिला आहे, स्टेट गव्हर्नमेंटला दिला आहे. पण जेव्हा फिक्स रेंट काय आहे, स्टँडर्ड रेंट ठरवायची वेळ येते, ही जबाबदारी आणि ही पॉवर, हा अधिकार कोर्टाला दिलेला आहे. तो पण सेक्शन 8नुसार दिलेला आहे. तर सेक्शन 8मध्ये सांगितलं आहे की कोणत्या कोणत्या केसमध्ये कोर्ट स्टँडर्ड रेट ठरवतं. दरवेळी कोणीही उठेल, आज स्टँडर्ड रेट ठरवला, मला आवडला नाही, माझ्यासाठी हा महाग आहे, माझ्यासाठी जास्त आहे. उद्या उठून दुसरा माणूस परत तोच माणूस उठून येईल की नाही मला हा परवडत नाही, तुम्ही परत स्टँडर्ड रेट रिवाईज करा. असं नाही चालणार ना. तर काहीतरी केस असतील, काहीतरी परिस्थिती असेल, अशाच परिस्थितीमध्ये कोर्ट काय करेल, स्टँडर्ड रेट ठरवेल. आधीच कोर्टाकडे खूप साऱ्या केसेस असतात, खूप पेंडिंग केसेस आहेत, तुम्ही बघितलं आहेत. कारण आपल्याकडे जजेस पण कमी आहेत. मग अशा वेळी काय करावं लागेल, आपल्याला ह्या केसेस कंट्रोलमध्ये कमी करायचे असतात. रोज उठून कोणी जर केस फाईल करत असेल एकाच घराच्या एकाच भाड्या परत स्टँडर्ड रेट ठरवण्यासाठी तर तसं चालणार नाही. तर म्हणून त्यासाठी आपल्याला काही केसेस दिल्या आहेत. याच केसमध्ये कोर्ट स्टँडर्ड रेट ठरवेल. तर कोणत्या कोणत्या केस आहेत त्या बघा. पहिली केस, कोर्टाला असं वाटलं, आपण नेहमी एक्झाम्पलने आधी सुरुवातीला समजून घेतो ना, यावेळी पण असं समजून घेऊ. कोर्टाला असं वाटलं की जर तिथे भाडे निश्चित करण्यासाठी काही एव्हिडन्सच नाही आहे, म्हणजे काही कंडिशन वगैरे काहीच नाही आहे, म्हणजे आजूबाजूचा एरिया वगैरे काही नाही, फक्त तिथे राहण्यासाठी हे वगैरे बघितलं जातं आणि काही एव्हिडन्सच तिकडे नाही आहेत. अशावेळी कोर्ट तिकडे स्टँडर्ड रेट ठरवेल. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, जर समजा एका माणसाने आधी सर्वच्या सर्व जमीन, म्हणजे त्याच्या मालकीची समजा 5 एकर जमीन आहे, ती पूर्णपणे त्याने आता काय केले, रेंटवर दिलेली आहे. पण आता त्याला काय करायचं आहे,
त्या 5 एकरमधली 3 एकर जमीन स्वतःला परत घ्यायची आणि फक्त 2च एकर जमीन त्याला काय करायचे, रेंटवरती द्यायचे. 5मधली फक्त 2च एकर यावे आता त्याला रेंटवरती द्यायचे. मग अशावेळी तो काय करणार, कोर्टामध्ये जाणार आणि कोर्ट काय करेल, स्टँडर्ड रेट ठरवून देईल की 2 एकरचा समजा काय होता, आधी होता 5 एकरचा किती 50,000 समजा, तर 2 एकरचा तू काय कर 20,000 काय केला ठरवून दिला. हे फक्त एक्झाम्पल आहे. कोर्ट स्वतः काहीतरी त्यांचे मानक असतील त्यानुसार काय करत असेल, ठरवून देत असेल स्टँडर्ड रेट. शिवाय जर समजा एका माणसाकडे जमिनी आहेत, ठीक आहे, का वेगवेगळ्या ठिकाणी, समजा 1 एकर इथे 1 एकर तिकडे, तर त्याने काय केलं, सुरुवातीला फक्त 1च एकर काय केली, ह्याला दिली होती, रेंटवर दिली होती. पण आता त्याला काय करायचं आहे, या दोन्ही जमिनी एकाच माणसाला रेंटवर द्यायच्यात, म्हणजे 2 एकर पूर्णपणे त्याला रेंटवर द्यायचे. मग अशा वेळी पण कोर्टच काय करेल, ठरवेल की स्टँडर्ड रेट काय आहे त्या जमिनीचा. समजलं, ही दुसरी कंडिशन आहे. कळलं तुम्हाला, मला वाटतं हे कळालं असेल. जर समजा एका माणसाने आधी सर्वच्या सर्व जमीन रेंटवर दिलेली आहे आणि आता फक्त थोडाच भाग रेंटवर द्यायचा आहे, अशा कंडिशनमध्ये पण कोर्ट स्टँडर्ड रेट ठरवेल. किंवा समजा आधी काही पार्ट रेंटवर दिला होता आणि आता पूर्ण जमीन रेंटवर द्यायची आहे, अशा केसमध्ये पण कोर्ट स्टँडर्ड रेंट आकारू शकते. समजलं. आता तिसरी केस बघूया. तिसरी कोणती कंडिशन आहे की तिथे कोर्ट रेंट ठरवून देईल. जर एखादी जमीन अशीच फ्री वापरायला दिली होती, फ्री म्हणजे समजा माझं तू कोणीतरी खूप लांबचा रिलेटिव्स आहे, तू काय कर, तुला बिझनेस चालू करायचा आहे ना, तर तू काय करून घे, ही माझी जमीन तू अशीच वापर फ्रीने, तू बिझनेस करतो ना तिकडे, करून घे, कर, म्हणजे जोपर्यंत तुझा नाही सेटल होतो तोपर्यंत. पण एकदा समजा सेटल झाला, तो पैसे कमवायला लागला, प्रॉफिट कमवायला लागला, तर तरी त्याला रेंट द्यावं लागेल ना. मग अशा वेळी पण कोर्टच स्टँडर्ड रेट ठरवेल. किंवा समजा स्टार्टिंगला त्या माणसाचा बिझनेस चालत नव्हता, म्हणून काय सांगितलं घरमालकाने, जास्त नको बघ, 100 रुपये तुम्हाला काय कर, रेंट देत जा. पण काय झालं, 1-2 वर्षांनी त्याचा चांगला प्रॉफिट व्हायला लागला, त्या बिझनेसमधून चांगला चालायला लागला. मग अशा वेळी तर वाढवायला लागेल ना रेंट. मग अशा वेळी पण कोर्ट काय करेल, स्टँडर्ड रेट ठरवून देईल. हा तिसरा पॉईंट झाला. कळलं. तिसऱ्या पॉईंटनंतर आपण बघायचं आहे आता चौथा पॉईंट, ज्याच्यामध्ये समजा मालक असेल, ठीक आहे, म्हणजे घरमालक असेल किंवा त्या जमिनीचा मालक असेल आणि भाडेकरू असेल, या दोघांमध्ये भांडण निर्माण झालं. कशाबद्दल, तर भाडेकरू बोलतो की जास्त रेंट लावला आहे याला, मला परवडतच नाही एवढं देणं, आणि मालकाचं मत काय असतं, हा कमी आहे म्हणून रेंट, तुम्हाला जसं जास्त वाटतोय, या एरियामध्ये तर असंच चालतं वगैरे. अशी खूप सारी भांडणं असतात, तुम्ही नेहमी बघत असाल. मग ह्या केसमध्ये पण कोर्ट स्टँडर्ड रेट ठरवून देणार, दोघांचं सुवर्णमध्य काढणार. साधं सिंपल गणित. त्याच्यानंतर जर समजा एखादं काय ॲप्लिकेशन वगैरे आलं, मला वाटतं मी तुम्हाला ज्या ज्या केसेस सांगतात त्या तुम्हाला बरोबर कळत आहेत. एकदा इंग्लिशमध्ये पण बघूया, कारण तुम्हाला हे कळालं आहे की कोणती केसेस आहे. पण लिहिताना तुम्ही जर इंग्लिशमध्ये पेपर लिहिणार असाल तर तुम्हाला बेरेकची थोडीशी भाषा त्याच्यामध्ये आली पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे ते. तर बघूया, सेक्शन 8, कोर्ट मे फिक्स स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीजेस इन सर्टन केसेस. फर्स्ट बघूया, सबसेक्शन 1, subject to provisions of section 9, in any of the following cases the court may, upon an application made to it for the purpose or in any suit or proceedings, fix the standard rent at such amount as, having regard to the provisions of this act and the circumstances of the case, the court deems just. Right? First case, where the court is satisfied that there is no sufficient evidence to ascertain the rent at which the premises were let in any one of the cases mentioned in paragraphs 1 and 2 of subclause B of clause 14 of section 7 or. म्हणजे काय, कोर्ट जेव्हा सॅटिस्फाय होईल कोणत्या गोष्टीला, ते मी तुम्हाला पहिला पण सगळ्यात एक्सप्लेन केलेलं आठवतोय की त्या घराचा स्टँडर्ड रेट ठरवण्यासाठी काहीच एव्हिडन्स अवेलेबल नाही आहेत, अशा वेळी कोर्ट काय करेल, स्वतःच काय करेल, स्टँडर्ड रेट ठरवून देईल. ही पहिली केस मी तुम्हाला सांगितली होती ना, तेच इंग्लिशमध्ये सांगितलं आहे बघा. सेकंड बघा, सेकंड केस आठवते, थोडा आठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला इथेच जर आपण लक्ष ठेवायला सुरुवात केली तर काय होईल, जास्त बर्डन नाही होणार आपल्याला, एक थोडं करून आपल्या डोक्यामध्ये सगळं बसेल. सेकंड पॉईंट बघा, वेअर
बाय रिझन्स ऑफ द प्रिमायसेस हॅव्हिंग बीन लेट ॲट वन टाईम ॲज अ होल ऑर इन पार्ट्स ऑफ ॲट अनादर टाईम इन पार्ट्स ऑर ॲज अ होल ऑर फॉर एनी अदर रिझन्स ऑर. सेकंड केस काय सांगितलेली, आधी 5 एकरमधली 2च एकर जमीन काय केली समजा भाड्याने दिली. आता पूर्ण 5 एकर द्यायची असेल म्हणजे काय, पूर्ण जमीन दिली असेल, त्यातलाच पूर्ण जमिनीतला आता थोडाच भाग रेंटवरती द्यायचा आहे, तरी पण स्टँडर्ड रेट लागू करेल कोर्ट. किंवा आधी थोडीच जमीन दिली होती ह्याला भाड्याने, आता पूर्णपणे जमीन द्यायची आहे भाड्याने, ठीक आहे. तर अशा वेळी पण स्टँडर्ड रेट कोर्टच ठरवेल. ही सेकंड केस सांगितलेली, तेच आता मी बी वाचलं. आता सी वाचूया. वेअर एनी प्रिमायसेस हॅव बीन ऑर आर लेट रेंट फ्री ऑर ॲट अ नॉमिनल रेंट ऑर फॉर सम कन्सिडरेशन इन ॲडिशन टू रेंट ऑर. मीन्स काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं होतं बघा. जर एखादा माणूस आहे, असं वाटतं की त्याचा बिझनेस चांगला चालेल किंवा आपला खूप खूप लांबचा रिलेटिव्ह असेल, जो कोणी असेल ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे बिझनेस चालवायची, पण सुरुवातीला जेव्हा तो सुरुवात करतो त्याच्या बिझनेसला जास्त प्रॉफिट होत नाही, बरोबर. मग अशा वेळी तो घरमालक किंवा जमीन मालक काय बोलेल की बाबा ठीक आहे, तू काय कर, सुरुवातीला मला रेंट देऊ नको किंवा खूपच कमी दे, 100 रुपये दे. पण 2-3 वर्षानंतर त्याचा चांगला बिझनेस वाढायला लागला तर त्याला काय करावं लागेल, एकतर भाडं द्यायला चालू करावं लागेल किंवा जास्त भाडं द्यावं लागेल. आधी तो थोडं देत होता तेव्हा. मग त्याच्यावरून वाद परत निर्माण झाले तर त्यापेक्षा सरळ कोर्टाने स्टँडर्ड रेंट ठरवून द्यायचा की बघ आता एवढा तुला प्रॉफिट होतो आहे ह्या जमिनीतून, तर तू एवढा रेंट दे. ह्याला बोलायचं तिसरा पॉईंट, ज्याच्यामध्ये नॉमिनल किंवा रेंटवरती फ्रीज ती जमीन दिली असेल ती. थर्ड पॉईंट समजला. चौथा पॉईंट, वेअर देअर इज एनी डिस्प्यूट बिटवीन द लँडलॉर्ड अँड द टेनंट रिगार्डिंग द अमाऊंट ऑफ स्टँडर्ड रेंट. मीन्स जेव्हा घरमालकामध्ये किंवा जमीन मालकामध्ये आणि तो जो भाडेकरू आहे त्याच्यामध्ये टेनंट आणि लँडलॉर्डमध्ये भांडणं लागतात. भाडेकरू म्हणतो जास्तच केलं आहे एवढं रेंट आणि मालक म्हणतो कमी आहे. मग अशा जेव्हा भांडणं लागतात अशा वेळी पण रेंट कोण ठरवून देतं, कोर्ट ठरवून देतं. काय आल्या 4-5 केसेस, व्हेरी गुड. आता आपल्याला बघायचं आहे सबसेक्शन 2. खूप इम्पॉर्टंट, एकदा मराठी समजून घेऊया म्हणजे लगेच इंग्लिशमध्ये समजेल. समजा जर एखादं ॲप्लिकेशन आलं, ॲप्लिकेशन लिहून दिलं कोणी, टेनंटने म्हणजे भाडेकरूने, की काय करायचं आहे त्याला की ही जमीन आहे, मला ही भाड्याने घ्यायची आहे. कोर्टाला ॲप्लिकेशन दिलं की कोर्ट तुम्ही काय करा, मला स्टँडर्ड रेट सांगून टाका एकदा की या जमीनचा एवढा स्टँडर्ड रेट आहे, म्हणजे काय होईल, मला परवडतो की नाही बघून मी घेऊन टाकेन. अशा वेळी तो काय करणार, ॲप्लिकेशन लिहिणार कोर्टाला. जर समजा एखादं ॲप्लिकेशन आलं, फिक्सिंग ऑफ द स्टँडर्ड रेट डिटरमायनिंग परमिटेड इन्क्रीज इज मेड बाय अ टेनंट. म्हणजे समजा जर भाडेकरूने ॲप्लिकेशन लिहिलं कोर्टाला की स्टँडर्ड रेंट फिक्स करा किंवा जी परवानगी तुम्ही भाडेवाढ करण्याची दिली आहे ती तुम्ही निश्चित करा सरळ. कळलं. कोर्ट अमाऊंट स्पेसिफाय करणार की सर काय कर, आधी ह्या ॲप्लिकेशन जर तुला वाटतंय आम्ही एक्सेप्ट करावं आणि तुझी केस ही कोर्टात चालवावी, तर आम्ही काय करणार, म्हणजे कोर्ट बोलणार की तू काय कर, 1,000 रुपये आधी कोर्टाला फी आणून भर तुझी केस चालवण्यासाठी, तरच आम्ही तुला स्टँडर्ड रेट सांगू आणि स्टँडर्ड रेट ठरवून देऊ, नाहीतर आम्ही तुझी काही केस घेणार नाही. असं का करतं कोर्ट. तुम्ही बोलाल की कोर्ट तर निर्दयी झालं, मग असं करायला नको कोर्टाने. कोर्टाने न्याय द्यायला हवा. पण आपण नेहमी त्या भाडेकरूच्याच बाजूने विचार करतो हे सरसरी आपल्याला कळत नाही आहे का. कारण बघा, जर समजा प्रत्येक कोणीही उठून उद्या काहीही ॲप्लिकेशन लिहून कोर्टाला सबमिट करेल आणि काय होईल, त्या लिहून देईल की असं डिस्प्यूट आहे या जागेबद्दल. मग तर जर समजा कोणीही उठून काही ॲप्लिकेशन द्यायला सुरुवात केली आणि कोर्टाने ती एक्सेप्ट केली, तर काय होईल, तो जो घर मालक आहे रोज त्या कोर्टाच्या चक्रा मारत बसेल. कशाला, तर स्टँडर्ड रेट ठरवण्यासाठी. त्यापेक्षा जो घरमालकाला आहे त्याला पण त्रास व्हायला नको. म्हणून काय करावं लागेल, खरंच जर माणूस त्या घराच्या स्टँडर्ड रेंट जर जाणून घेण्याची इच्छा त्याला असेल तर तो काय करेल, पैसे भरेल थोडेसे आणि सांगेल खरंच मला गरज आहे स्टँडर्ड रेट जाणून घ्यायची, माझे हे पैसे तुम्ही जमा करा आणि ही केस चालवा आणि मला स्टँडर्ड रेट सांगा. म्हणजे काय, कोणालाच त्रास व्हायला नको, बेकारण कोणावरही कोणी केस करू नये आणि ते कोर्टाचा पण खूप जास्त बोजा वाढायला नको. खूपच साऱ्या केसेस आल्यात असं व्हायला नको. आणि काय होईल, त्या जो घरमालक आहे किंवा जमीन मालक आहे त्यालाही त्रास व्हायला नको. म्हणून कोर्टाने एक फी ठरवून दिली आहे की तुम्हाला जर स्टँडर्ड रेट जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा, एवढे पैसे जे मी तुम्हाला फिक्स करून देतो ते तुम्ही काय करा, टेनंटला सांगतो भाडेकरूला की तो आणून भर कोर्टात. कळलं तुम्हाला हा केस. कोर्ट अमाऊंट स्पेसिफाय करणार
की समजा 1000 रुपये स्टँडर्ड रेट आहे आणि भाडेकरूला सांगणार की एवढे पैसे तू कोर्टात आणून भर. जर त्याने भरले नाहीत तर ते ॲप्लिकेशन सरसर रद्द करून टाकणार कोर्ट, पुढे चालवणारच नाही ती केस. समजलं? समजा असं झालं की एखाद्या कोर्टाला वाटलं की रेंट हा खूपच जास्त आहे. ठीक आहे, हा बी पॉईंट सेकंड पॉईंट कळालं ना, की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की रद्द केलं जातं की ती पूर्ण ॲप्लिकेशन जेव्हा तो टेनंट म्हणजे त्या घरमालकाला त्रास द्यायचं म्हणून काय करतो, ॲप्लिकेशन करतो आणि पैसे तो भरतच नाही कोर्टाने जेवढे फिक्स करून सांगितले. जर ते भरले नाही तर ती केस चालणार नाही, पूर्णपणे ते ॲप्लिकेशन रद्द होणार. हा पॉईंट सेकंडमध्ये सांगितलं. इंग्लिशमध्ये एकदा बघूया. इफ देर इज एनी डिस्प्यूट between the landlord and the tenant regarding the amount of permitted increase, the court may determine such amount. हां, हे ऑलरेडी आपण सांगितलं आहे. जर लँडलॉर्ड आणि टेनंटमध्ये खूप सारी भांडणं झाली त्या भाड्याबद्दल तर कोर्टालाच हा अधिकार आहे की तो काय करेल, फिक्स करून देईल एक स्टँडर्ड अमाऊंट, एक फिक्स अमाऊंट की तुम्ही ही अमाऊंट काय करायची, डिटरमाइन केलेली त्या भाडेकरूने त्या ह्याला देऊन टाकायचे, घरमालकाला किंवा जमीन मालकाला. समजलं? हे सेकंड पॉईंट आहे. आणि आता ते ॲप्लिकेशन रद्द होणार ना, टेनंटद्वारा ॲप्लिकेशन केलेलं पैसे नाही भरलेले, ते पुढच्या पॉईंटमध्ये दिले आहे बघा, सबसेक्शन 3मध्ये. इथे आपण ते बघायचं आहे. इफ एनी ॲप्लिकेशन फॉर फिक्सिंग द स्टँडर्ड रेंट or for determining the permitted increase is made by a tenant. A point, the court shall forthwith specify the amount of rent or permitted increase which are to be deposited in court by the tenant and make an order directing the tenant to deposit such amount in court or at the option of the tenant make an order to pay to the landlord such amount thereof as the court may specify, pending the final decision of the application. A copy of the order shall be served upon the landlord. समजलं? की म्हणजे जर समजा एखादं ॲप्लिकेशन कोणी केलं, टेनंटने केलं कोर्टामध्ये की मला स्टँडर्ड रेट जाणून घ्यायचं आहे, अशा वेळी कोर्ट काय करेल, हा जो ॲप्लिकेशन आहे ते एक्सेप्ट करण्याआधी काय करेल, पैसे एक फिक्स करून सांगेल. ठीक आहे, म्हणजे फायनल डिसिजन त्या ॲप्लिकेशनचं देण्याआधीच काय करेल, कोर्ट पुढची प्रोसेस करेल. ती प्रोसेस काय असेल की एक डिपॉझिट आहे, एक अमाऊंट तुम्ही कोर्टात भरा. ते कोणाला सांगणार, तो टेनंटला सांगणार, कोर्ट सांगणार. ठीक आहे, ते पैसे भरण्याचा पण पुढे दिला आहे. बी एमध्ये फक्त एवढं सांगितलं आहे, जर टेनंटने ॲप्लिकेशन केलं स्टँडर्ड रेट जाणून घेण्यासाठी, अशा वेळी कोर्ट काय करेल, त्या डिसिजन जो लास्टचा फायनल डिसिजन ॲप्लिकेशनवरचा देण्याआधी कोर्ट सॅटिस्फाय झालं पाहिजे. ठीक आहे, आणि काय करेल, कॉपी ऑफ ऑर्डर, ती कॉपी जी ऑर्डर आहे ना, ती लँडलॉर्डला पण देऊन टाकेल की बाबा असे तुमच्या त्या जागेबद्दल एक केस आलेली, एक ॲप्लिकेशन आमच्या कोर्टामध्ये ऑलरेडी आलेलं आहे. ठीक आहे, बी पॉईंट सांगितलं आहे. आउट ऑफ एनी अमाऊंट डिपॉझिटेड इन द कोर्ट अंडर क्लॉज ए, द कोर्ट मे मेक ॲन ऑर्डर फॉर पेमेंट ऑफ सच रिजनेबल सम टू द लँडलॉर्ड टुवर्ड्स पेमेंट ऑफ द रेंट ऑर इन्क्रीजेस ड्यू टू हिम ॲज इट थिंग्स फिट. म्हणजे काय, कोर्ट काय डिपॉझिट जे काय सांगेल तेवढं भरावं लागतं त्या टेनंटला. सी पॉईंट, इफ द टेनंट फेल्स टू डिपॉझिट, जर पेमेंट भरू शकला नाही, तो टेनंट जो आहे तो डिपॉझिटच करू शकला नाही जेवढी फिक्स केलेली अमाऊंट आहे, मग अशा वेळी काय होईल, सच अमाऊंट ऑर ॲज द केस मे बी टू पे सच अमाऊंट देअर ऑफ टू द लँडलॉर्ड हीज ॲप्लिकेशन शॅल बी डिसमिस. त्याचं सरळ जे ॲप्लिकेशन दिलं आहे ना लँडलॉर्डला, त्याने कोणी टेनंटने, ते पूर्णपणे काय होईल, डिसमिस होऊन जाईल, रद्द होऊन जाईल. कळलं? हा थर्ड पॉईंट होता, मला वाटतं कळलं असेल. फोर्थ पॉईंट, आधी काय करायला लागेल, आपल्याला मराठीत बघायचं, मग परत इंग्लिशमध्ये बघायचं. समजा असं झालं, फोर्थ सबसेक्शन बघतो आहे आपण सेक्शन 8चा. समजा असं झालं की एखाद्या कोर्टाला वाटलं की रेंट या ठिकाणचा, या रूमचा किंवा या जमिनीचा खूपच जास्त होतो आहे आणि तो परवडतच नाही, कोणाला भाडेकरूला परवडतच नाही आहे, तर कोर्ट स्टँडर्ड रेट ठरवू शकतो. ठीक आहे, स्टँडर्ड रेंट कोण ठरवणार, कोर्ट ठरवणार. आणि जर कोर्टाने सांगितलं की एवढे स्टँडर्ड रेंटचे पैसे आणून तू कोर्टामध्ये जमा कर, नाही जमा केले तर केस रद्द होणार आणि तिथे अपीलसुद्धा होत नाही. अशा केसमध्ये अपील म्हणजे काय, जर समजा इथे ॲप्लिकेशन केलं, या कोर्टाने काय केलं नाही, ते ॲप्लिकेशन स्वीकारलं नाही, म्हणून काय केलं, तो माणूस म्हणजे तो टेनंट जो आहे भाडेकरू, तो लगेच वरच्या कोर्टामध्ये गेला, हायकोर्टात गेला आणि ते किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टात गेला आणि सांगितलं माझं ॲप्लिकेशन त्यांनी रद्द केलं, ॲक्सेप्ट केलं नाही, तुम्ही माझं घ्या. असं वरच्या कोर्टात जाणं म्हणजे त्याला अपील करणं बोलतात. अपील पण तो होत नाही अशा केसमध्ये. मग अशा वेळी काय करू शकतो,
बीमध्ये ह्याच्यामध्ये सबसेक्शनच्या बीमध्ये काय सांगितलं आहे की समजा ते एमधलं तर मी तुम्हाला सांगितलंच की अपीलसुद्धा या केसमध्ये होत नाही जेव्हा ते ॲप्लिकेशन रद्द होतं. आणि बीमध्ये त्याच्यामध्ये सांगितलं आहे समजा काय होतील 4-5 टेनंट एक भाडेकरू आहेत. ठीक आहे. समजा खूपच मोठी चाळ किंवा एखादी बिल्डिंगच अख्खी एखाद्या मालकाच्या नावावरती आहे आणि तिकडे सगळ्या बिल्डिंगमध्ये एका रूममध्ये तो काय राहतो, मालक राहतो आणि बाकीच्या सगळ्या रूम त्याने भाड्याने दिले आहेत. जर त्या पूर्ण ते भाडेकरू आहेत त्यांनी काय केलं, स्वतःमध्ये हे काय केली, मीटिंग केली किंवा काय एक प्लॅन ठरवलं, सामंजस्य करून काय सांगितलं, स्टँडर्ड रेट आपण ठरवून घेऊया पूर्ण बिल्डिंगचा एका एका रूमचा किती किती द्यायचं आहे ते. म्हणून ते सगळेजण काय करतात, एकमेकांशी बोलतात आणि ॲप्लिकेशन करतात एकत्र सगळे मिळून जॉईंटली कोणाला, कोर्टाला, की तुम्ही काय करा कोर्ट, आम्हाला स्टँडर्ड रेट सांगा, मग आम्ही सगळेजण तेवढं त्या घरमालकाला नेऊन देऊ. मग अशा वेळी काय होतं, फक्त एकच टेनंट गेला का नाही, सगळेजण मिळून जे काय असतील ABCD सगळे टेनंट मिळून, सगळे भाडेकरू मिळून, कारण एवढ्या सगळ्या रूम आहेत ना त्या मालकाच्या, मग त्या सगळ्यांनी मिळून जर ॲप्लिकेशन केलं कोणाला, कोर्टाला, त्या बिल्डिंगमधल्या, तर काय होईल, अशा वेळी पण कोर्ट काय करेल, त्यांची जी प्रोसेस आहे ती पूर्ण तशीच फॉलो करेल आणि ॲप्लिकेशन काय करेल, एक्सेप्ट करेल. ठीक आहे. म्हणजे जॉईंटली पण म्हणजे खूप सारे भाडेकरू एकत्र येऊन पण ॲप्लिकेशन कोर्टामध्ये करू शकतात. असं कंपल्सरी नाही आहे की एकाच भाडेकरूने किंवा एकाच टेनंटने ॲप्लिकेशन करायचं, हे नक्की आहे. ठीक आहे. हे कळालं तुम्हाला. एकदा इंग्लिशमध्ये बघूया. सबसेक्शन 4 त्यातला पार्ट सबसेक्शन A. ओके. वेअर ॲट एनी स्टेज of a suit for recovery of rent, whether with or without a claim for possession of the premises, the court is satisfied, म्हणजे कोर्ट सॅटिस्फाईड झालं पाहिजे दॅट द रेंट इज एक्सेसिव्ह, म्हणजे कोर्ट ते जो रेंट आहे ना त्या ठिकाणचा खूपच जास्त झाला आहे आता, म्हणजे खूपच महागाई आहे, म्हणजे खूपच वाढवलेलं आहे. अँड स्टँडर्ड रेंट शुड बी फिक्स, म्हणून काय करावा, इकडे एक स्टँडर्ड रेंट त्यांनी आपण ठरवून द्यावा, की म्हणजे खूपच काय व्हायला नको, हा वाढायला नको किंवा हा परवडतच नाही असं व्हायला नको. एक त्या भाडेकरूला पण परवडेल आणि त्या जमीन मालकाला किंवा घर मालकाला पण परवडेल असा एक स्टँडर्ड रेट ठरवून देण्याची गरज आहे. मग अशा वेळी काय करेल, अशा केसमध्ये कोर्ट स्टँडर्ड रेट ठरवून देईल. कळलं तुम्हाला. द कोर्ट मे अँड इन एनी अदर केस इफ इट ॲपियर्स टू द कोर्ट दॅट इट इज जस्ट अँड प्रॉपर टू मेक सच अँड ऑर्डर, द कोर्ट मेक अँड order directing the tenant to deposit in court forthwith such amount of the rent as the court considers to be reasonable due to the landlord, or at the option of the tenant, an order directing him to pay to the landlord such amount thereof as the court may be specify. समजलं, कळलं. जेव्हा जास्त खूपच रेंट वाढवलेला आहे असं वाटतं कोर्टाला, तेव्हा काय होतं, कोर्ट सरळ काय करतं, तिकडे एक स्टँडर्ड रेंट ठरवून देतं. आणि अशा वेळी समजलं, अशा केसमध्ये जिथे जर ते ॲप्लिकेशन आहे ते मागच्या हे केसमधलं जे बघितलं होतं ॲप्लिकेशन दिलं आहे तिथे ॲपील पण होत नाही, तो पॉईंट सांगायचा राहिलेला माझा. ठीक आहे. बी पॉईंट बघा आता. द कोर्ट मे फर्दर मेक अन ऑर्डर डायरेक्टिंग द टेनंट टू डिपॉझिट इन कोर्ट पिरियडिकली सच अमाऊंट ॲज इट कन्सिडर्स proper as interim standard rate, or at the option of the tenant an order to pay to the landlord such amount thereof as the court may specify during the pendency of the suit. समजलं. म्हणजे काय, स्टँडर्ड रेट ठरवून देईल कोर्ट आणि अशा केसमध्ये पेंडन्सी ऑफ सूट पण झाली नाही पाहिजे. द कोर्ट मे ऑल्सो डायरेक्ट दॅट इफ द टेनंट फेल्स टू कम्प्लाय विथ एनी ऑर्डर made as aforesaid within such time as may be allowed by it, he shall not be entitled to appear in the defend the suit except with leave of the court, which leave may be granted subject to such terms and condition as the court may be specify. म्हणजे कोर्टाने जे काय कंडिशन अँड टर्म्स दिले स्पेसिफाय केलेले आहेत ते कोर्टाने एखाद्या टाईम लिमिटमध्ये कंप्लीट टाईम लिमिट सांगितलेलं असतं, 2 महिने किंवा 3 महिने एवढ्यात तुम्हाला पूर्ण टर्म्स अँड कंडिशन काय करायचे आहेत, तुम्हाला स्वीकारायचे आहेत आणि ते कंप्लीट करायचे आहेत, एवढे पैसे आहेत ते भरायचे आहेत, सगळं काय करावं लागतं, ते टेनंटला करावं लागतं. ठीक आहे. SC सांगितलं आहे. डीमध्ये सांगितलं आहे आणि जर केलं नाही समजा त्या टेनंटने जे काय कोर्टाने सांगितले टर्म्स अँड कंडिशन, तर ते पूर्णपणे ती ॲप्लिकेशन रद्द होणार
आणि मेनमध्ये अशा वेळी तो जो टेनंट आहे तो अपील करू शकत नाही वरच्या कोर्टामध्ये. हे 5 सबसेक्शनमध्ये सांगितलं आहे बघा. सबसेक्शन 5मध्ये तेच सांगितलं आहे. नो अपील शॅल लाय फ्रॉम एनी ऑर्डर ऑफ द कोर्ट अंडर सबसेक्शन्स 3 and 4. ओके. नंतर सबसेक्शन 6मध्ये काय सांगितलं आहे, जॉईंटली सगळे खूप सारे भाडेकरू एकत्र येऊन टेनंट एकत्र येऊन काय करू शकतात, ॲप्लिकेशन करू शकतात कोर्टाला स्टँडर्ड रेट जाणून घेण्यासाठी. हे सबसेक्शन 6मध्ये सांगितलेलं आहे बघा. अँड ॲप्लिकेशन अंडर दिस सेक्शन मे बी मेड जॉईंटली बाय ऑल ऑर एनी ऑफ द टेनंट्स इंटरेस्टेड इन रिस्पेक्ट ऑफ द प्रिमायसेस सिच्युएटेड इन द सेम बिल्डिंग. समजलं. अशा प्रकारे आपण हा पूर्ण थेरीचा भाग बघितलेला आहे. पूर्ण सेक्शन 8मध्ये काय काय सांगितलेलं आहे ते बघितलं आहे. आता आपण मेन म्हणजे क्वेश्चन सॉल्व करूया, टेस्ट बघूया. टेस्ट लावायची तरच आपल्याला कळणार की आपल्याला किती समजते आणि आपल्याला कसे प्रश्न येणार विचारले जाणार एक्झाममध्ये आणि आपण सॉल्व करू शकतो की नाही. मेन म्हणजे टेस्ट देणं महत्त्वाचं आहे. तर टेस्ट देऊया. पहिला प्रश्न, इफ देर इज डिस्प्यूट बिटवीन द लँडलॉर्ड अँड टेनंट रिगार्डिंग द अमाऊंट ऑफ रेंट देन हू विल डिसाईड द स्टँडर्ड रेट. म्हणजे जर भांडण झालं लँडलॉर्ड आणि टेनंटच्या मध्ये, भाड्यातला घेऊन केलं, टेनंट बोलतो जास्त आहे, लँडलॉर्ड बोलतो कमी आहे, अशा वेळी स्टँडर्ड रेट कोण ठरवतो, कोणाला अधिकार आहे हा. पहिला ऑप्शन कोर्ट, दुसरा ऑप्शन स्टेट गव्हर्नमेंट, तिसरा ऑप्शन स्टेट लेजिस्लेचर, चौथा ऑप्शन सेंट्रल गव्हर्नमेंट. तर तुम्हाला काय वाटतं. मी तुला 2 गोष्टी सांगितलेल्या. हा कायदा कुठे लागू होतो नाही लागू होत ते स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार दिला आहे. पण स्टँडर्ड रेंटचा जेव्हा प्रश्न येईल हा अधिकार फक्त कोर्टाला आहे. त्यामुळे ह्याचा आन्सर ऑब्वियसली काय येणार आहे, कोर्ट येणार आहे. हेच आन्सर आपलं बरोबर आहे. कळलं. प्रश्न पहिला हा बरोबर आला. आता क्वेश्चन आपल्याला काय बघायचं आहे. आता आपण क्वेश्चन 2 बघूया. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. प्रश्न दुसरा सांगतो, इन विच केसेस कोर्ट विल डिसाईड द स्टँडर्ड रेट. कोणत्या केसमध्ये कोर्ट स्टँडर्ड रेट डिसाईड करेल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहेत 4 केसेस होत्या, त्याच्यामध्ये स्टँडर्ड रेट कोर्ट ठरवतं. तर कोणत्या केसेस आहेत ते एकदा बघूया आपण. पहिली केस ती आहे की नाही ते आधीच चेक करायचं आहे. पहिली केस, देर इज नो एव्हिडन्स टू असर्टन द रेंट. जर तिकडे कोणताच एव्हिडन्स नसेल तो रेंट ठरवण्यासाठी असं कोर्टाला जेव्हा सॅटिस्फाय होतं तेव्हा. फर्स्ट. सेकंड, प्रिमायसेस हॅविंग बीन लेट ॲट वन टाईम ॲज अ होल ऑर इन पार्ट. म्हणजे काय, जर एखादा तो जमीन किंवा एखादा तो एरिया आहे तो एका वेळी काय केला पूर्णपणे दिला असेल. ठीक आहे. आणि त्याला जर आता पार्टमध्ये म्हणजे त्याचा काहीतरी 5 एकरचा 2 एकर पार्टच त्याला जर द्यायचं असेल रेंटवर तेव्हा. सेकंड पॉईंट. थर्ड ऑप्शन, अँड ॲट अनादर टाईम इन पार्ट ऑर ॲज अ होल ऑर फॉर एनी अदर रिझन. अशा म्हणजे खूप छोटे म्हणजे 2 एकरच दिला आहे, 1 एकरच दिला आहे, पण आता त्याला जास्त पूर्ण जमीन सगळीच द्यायची आहे त्याला रेंटवर, अशा वेळी केलं असेल तेव्हा. आणि चौथा पॉईंट, लेट रेंट फ्री ऑर ॲट नॉमिनल रेंट ऑर फॉर कन्सिडरेशन इन ॲडिशन टू रेंट. म्हणजे काय, जेव्हा रेंट फ्रीमध्ये म्हणजे रेंटच न घेता एखादी जमीन एखाद्या माणसाला दिली असेल किंवा 100 रुपये तू दे बाबा आणि तू काय कर तुझा बिझनेस चालव असं सांगितलं असेल तेव्हा. पण आता वाढवायचं असेल म्हणून कोर्टात स्टँडर्ड रेट ठरवायचं असेल तेव्हा. आणि 5वा पॉईंट, व्हेन द स्टँडर्ड रेट्स आर ऑलरेडी डिसाइडेड अँड देर इज नो डिस्प्यूट बिटवीन द टेनंट अँड लँडलॉर्ड. म्हणजे स्टँडर्ड रेट ऑलरेडी ठरवलेले आहेत कोर्टाने आणि टेनंट आणि लँडलॉर्डमध्ये पण त्याच्याबद्दल काहीच भांडणं नाहीत. अशा वेळी स्टँडर्ड रेट ठरवणार का कोर्ट. तर आता 5 कंडिशन दिलेत, 5 केसेस दिलेत. 5 केसमधल्या कुठल्या केसमध्ये स्टँडर्ड रेट कोर्ट ठरवतं ते बघायचं आहे. पहिली केस बरोबर आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण जर तिकडे एव्हिडन्स नसेल त्या एरियाचा त्या जागेचा की काय स्टँडर्ड रेट असला पाहिजे, काय रेट असला पाहिजे, इकडे काही कळतच नसेल तेव्हा तिथे कोर्ट सांगणार की इथे एवढा स्टँडर्ड रेट हवा आहे. पहिलं बरोबर आहे. दुसरं, प्रिमायसेस हॅविंग बीन लेट ॲट वन टाईम ॲज अ होल ऑर इन पार्ट. ऑब्व्हियसली पूर्ण जमीन द्यायची असेल आणि दिली असेल आणि आता ह्यावेळी 2च एकर द्यायचे असेल, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं तेव्हा पण, आणि 2 एकर दिली असेल आणि 5 एकर पूर्णच द्यायची असेल तेव्हा पण. त्यामुळे 2 आणि 3 ऑप्शन बघा एकमेकांना हे आहेत. 2 आणि 3 पण बरोबर आहे. तिसरं ऑप्शन, रेंट फ्रीवर किंवा नॉमिनल रेंटवरती दिलेली आहे जमीन आणि अशा वेळी काय करायचं आहे, पुढच्या वेळी त्याला प्रॉफिट जास्त होतं आहे त्याच्या बिझनेसचा, मग त्याला जास्त रेंट मागायचं आहे त्या घरमालकाला. अशा वेळी पण
कोर्ट स्टँडर्ड रेट ठरवणार, हे पण ऑप्शन बरोबर आहे. आणि 5वा ऑप्शन, जर स्टँडर्ड रेट ऑलरेडी ठरवलेले असतील आणि भांडणं पण नाही आहेत टेनंट आणि लँडलॉर्डमध्ये, अशा वेळी कोर्ट ठरवणार का स्टँडर्ड रेट? अजिबात नाही. आधीच सांगितलं होतं तुम्हाला की कोर्टामध्ये ऑलरेडी खूप साऱ्या केसेस आहेत आणि ह्या केसेस जर अजून अशाच वाढवत गेल्या, सारखं कोणी ना कोणी ॲप्लिकेशन केलंच की स्टँडर्ड रेट परत ठरवायला, जर ऑलरेडी ठरवलं असेल एकदा कोर्टाने तरी पण, तर तिथे आणि भांडणं पण नाही टेनंट आणि लँडलॉर्डमध्ये, तरी पण जर ती केस टाकत असेल, ॲप्लिकेशन टाकत असेल, तर अशा केसमध्ये स्टँडर्ड रेट कोर्ट ठरवणार नाही. त्यामुळे 5वा ऑप्शन तर रॉंगच आहे, तुम्हाला कळालं असेल एकदा वाचून. पण आपला पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन, तिसरा, चौथा बरोबर आहे, 5वा अजिबात बरोबर नाही. त्यामुळे ऑप्शन डी 1, 2, 3, 4 इज द राईट ऑप्शन आणि डी इज द आन्सर. अंडरस्टूड? सेकंड क्वेश्चन झाला. थर्ड क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन, नीट काळजी देऊन आणि नीट वाचा. विच ऑफ द सेंटेन्सेस आर रॉंग इन द फॉलोइंग ऑप्शन्स? द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इज रॉंग. रॉंग का एवढं इम्पॉर्टंट आहे? कारण नेहमी आपण काय करतो, राईट वगैरे शब्द ते शोधत असतो, राईट सेंटेन्सेस होते. जर आपण क्वेश्चनच रॉंग वाचला ना, चुकीचा वाचला ना, तर आपल्याला आन्सर येऊन पण काय उपयोगात नसतं. म्हणून इम्पॉर्टंट शब्द नो, रॉंग हे शब्द नीट वाचले पाहिजेत. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन बघूया, रॉंग आहे की राईट आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन फॉर फिक्सिंग ऑफ द स्टँडर्ड रेंट डिटरमाइनिंग परमिटेड इन्क्रीज इज मेड बाय अ टेनंट शॅल नॉट बी डिसमिस्ड इफ टेनंट फेल्स टू डिपॉझिट अमाऊंट स्पेसिफाईड बाय कोर्ट. अर्थ समजून घ्या. ॲप्लिकेशन केलं जातं कोणाद्वारा? टेनंटद्वारा. राईट, कोणाद्वारे केलं जातं? टेनंटद्वारा. कशासाठी? फिक्सिंग ऑफ द स्टँडर्ड रेट. हे कधीही डिसमिस केलं जात नाही. शाल नॉट दिलं आहे बघा, शाल नॉट दिलेलं आहे. ठीक आहे, शाल नॉट दिलेलं आहे. तर डिसमिस कधीही डिसमिस केलं जात नाही जर टेनंटने डिपॉझिट भरलं नाही तर. बरोबर आहे की नाही? असं होतं का? हे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे सेंटेन्स. का? कारण डिसमिस होतं पूर्णपणे. का होतं? कारण जर पैसे भरले नाही जेवढे कोर्टाने सांगितले, फेल्स टू डिपॉझिट, तर अशा वेळी ते ॲप्लिकेशन पूर्णपणे डिपॉझिट केलं जातं, ॲप्लिकेशन पूर्णपणे रद्द केलं जातं. त्यामुळे हे ऑप्शन एकदम चुकीचं. सेकंड क्वेश्चन ऑप्शन नीट वाचा. ॲन ॲप्लिकेशन अंडर दिस सेक्शन मे बी मेड जॉईंटली बाय ऑल ऑर एनी ऑफ द टेनंट्स इंटरेस्टेड इन रिस्पेक्ट ऑफ द प्रिमायसेस सिच्युएटेड इन द सेम बिल्डिंग. म्हणजे काय? एखादं ॲप्लिकेशन जर त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या, सेम बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या टेनंटनी कलेक्टिवली म्हणजे काय जॉईंटली केलं, तर ते ॲप्लिकेशन काय होतं, एक्सेप्ट केलं जातं, किंवा ॲप्लिकेशन ते सगळे लोक एकत्र मिळून करू शकतात. करू शकतात का जॉईंटली? हो, करू शकतात. त्यामुळे दिस ऑप्शन इज राईट. राईट, त्यामुळे हे बरोबर आहे. फक्त चुकीचं काय आहे? चुकीचं आहे फर्स्ट, आणि आपल्याला रॉंगच विचारलेलं आहे. आन्सर काय विचारलेलं आहे आपल्याला? अगेन रॉंग विचारलेलं आहे. त्यामुळं आपल्याला करायचं काय आहे? रॉंग शोधायचं आहे. त्यामुळे ओनली वन इज द रॉंग ऑप्शन. त्यामुळे आन्सर इज बी. युअर आन्सर इज बी, ओनली वन. ठीक आहे, अशा प्रकारे मला वाटतं हे समजलं असेल. ओनली वन इज द राईट आन्सर. क्वेश्चन 3 इज डन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 4. हू कंट्रोल द रेंट्स अंडर द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999? कोणाकडे अधिकार आहे की रेंट कंट्रोल करायचा आहे? खूप इम्पॉर्टंट पॉईंट, खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. रेंट कंट्रोल करायचा अधिकार कोणाकडे दिलेला आहे? अधिकार तो कायदा लावायचा किंवा नाही हा कोणाकडे आहे? स्टेट गव्हर्नमेंटकडे. पण स्टँडर्ड रेंट ठरवायचा, रेंट कंट्रोल करायचा, हे कोणाच्या हातात दिलेलं आहे? हे कोर्टाच्या हातात दिलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. कोर्टाकडे आहे रेंट कंट्रोल करण्याचा अधिकार. त्यामुळे 1 इज द राईट आन्सर. क्वेश्चन 5. क्वेश्चन 5. हू कॅन डिसाइड वेदर दिस ॲक्ट विल अप्लाय टू एनी एरिया ऑर नॉट? नीट क्वेश्चन वाचा. कोण डिसाईड करतं की हा जो ॲक्ट आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट, तो अप्लाय होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत एखाद्या एरियामध्ये? तर कोण डिसाईड करतं? आत्ता सांगितलं, एरियामध्ये लागू करायचा आहे किंवा नाही करत, हा अधिकार मात्र स्टेट गव्हर्नमेंटला दिलेला आहे. त्यामुळे ह्याचा ऑप्शन बी म्हणजेच ऑप्शन 2 बरोबर आहे, स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. क्वेश्चन 6. हू कॅन गिव्ह एक्झेम्पशन फ्रॉम महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट?
ओ. एक्झेम्पशन सेक्शन आठवतं आहे का? एक्झेम्पशन कशामध्ये दिलेलं? सेक्शन 3मध्ये वाचलेलं. आपल्याला काही ठिकाणी सूट मिळते, गव्हर्मेंटच्या किंवा लोकल ऑथॉरिटीच्या बँकच्या ठिकाणी सूट दिली जाते, तो कायदा नाही लागू होते, ते एक्झेम्पशन दिलं जातं. तर मग तिथे कोण देत होतं? तिथे स्टेट गव्हर्नमेंट एक्झेम्पशन देत होतं. त्यामुळं अगेन आन्सर इज टू स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, 6चा आन्सर पण स्टेट गव्हर्नमेंट. चला, क्वेश्चन 7. हू कॅन डिसाइड द स्टँडर्ड रेंट्स अंडर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट? स्टँडर्ड रेंट कोण ठरवतं? स्टँडर्ड रेंट तर कोर्ट ठरवतं का? स्टेट गव्हर्नमेंट ठरवतं का? स्टेट लेजिस्लेचर ठरवतं का? कसले सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवतं? ऑब्वियसली कोर्ट ठरवतं. ऑब्वियसली कोर्ट ठरवतं की स्टँडर्ड रेट काय आहे. तर मग ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. क्वेश्चन 7 झाला. आणि लास्ट क्वेश्चन, ह्याच्यानंतरचा शेवटचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे आणि ह्याच्यानंतर हे सेशन संपणार. तर ह्याचा आन्सर खूप काळजीपूर्वक द्या तुम्ही. विच सेक्शन गिव्स द पॉवर टू कोर्ट टू डिसाइड स्टँडर्ड रेंट अंडर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट? परत एकदा क्वेश्चन वाचते. विच सेक्शन गिव्स द पॉवर टू कोर्ट, कोणतं सेक्शन कोर्टाला अधिकार देतं टू डिसाइड स्टँडर्ड रेंट अंडर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट? महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999च्या स्टँडर्ड रेंट ठरवण्याचा अधिकार कोर्टाला कोणतं सेक्शन देतं? ऑप्शन्स आर सेक्शन 3, सेक्शन 7, सेक्शन 8, सेक्शन 9. कोणतं सेक्शन देतं? तर सेक्शन 8. सेक्शन 8 काय देतं? कोर्टाला अधिकार देतं की तुम्ही काय करा, स्टँडर्ड रेट ठरवू शकता जेव्हा तुम्ही सॅटिस्फाईड होता की तिकडे एव्हिडन्स नाही आहेत तेव्हा. दुसरी केस, जर पूर्णपणे जमीन द्यायची असेल किंवा पार्ट ऑफ त्या जमिनीचं द्यायचं असेल भाड्याने तेव्हा. डिस्प्यूट असेल टेनंट आणि लँडलॉर्डमध्ये तेव्हा. ठीक आहे, आणि त्या ठिकाणचा जर एरियामध्ये जर स्टँडर्ड रेट ठरवणं गरजेचं भासलं कोर्टाला तर तेव्हा. आणि ॲप्लिकेशन केलं कोणाकडून? त्या टेनंटनी, की फिक्सिंग ऑफ द स्टँडर्ड रेंट डिटरमायनिंग असेल तेव्हा. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर समजा तिकडे कोर्टाला असं वाटलं की म्हणजे एखाद्या माणसाने एखाद्याला बिझनेस चालवण्यासाठी फ्रीमध्येच ती जमीन दिली होती किंवा ती काय केली होती, थोड्या पैशाने म्हणजे थोडेसे 100 रुपये भाडं दे आणि तू तुझा बिझनेस कर असं केलं असेल. पण आता प्रॉफिट होतं 1-2 वर्षानंतर तर जास्त भाडं देणं हे कोणी सांगितलं गरजेचं आहे, तर असं म्हणणं त्या जमीन मालकाचं आहे. मग अशा वेळी पण कोर्ट काय करतं, स्टँडर्ड रेट ठरवून देतं. अशा प्रकारे आपण हा पूर्ण सेशन कंप्लीट केलेला आहे. सेक्शन 8. तुम्हाला प्रश्नाची उत्तरं बरोबर आलीत का नाही चेक करा. तुम्हाला किती कळतं आहे हे पण चेक करा. त्याने तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास कसा चालला आहे. धन्यवाद.